श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे। परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेवो ही त्या परमेश्वराला प्रार्थना। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे। स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत, जीवनात सुखी राहण्याचा एक साधा मंत्र। कोण काय करत आहे, कसे करत आहे, का करत आहे या गोष्टींपासून आपण जेवढे लांब राहणार तेवढे सुखी राहणार। संकट आल्यावर माणूस जेव्हा एकटा पडतो तेव्हाच त्याला समजते कोण आपलं आणि कोण परक। एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे। ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा सकारात्मक आहे। सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका। जर तू चुकीचा नसशील तर तुला काही सिद्ध करायची गरज नाही, कारण जो खरा असतो त्याची साक्ष ही स्वतः वेळच देत असते। जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही, एकतर ते जिंकतात किंवा शिकतात। प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःखच उरलं नसतं। दुःखच उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं। जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, संयम राखल्यावर त्या संपून जातात, आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात। जीवनात संघर्ष आहे पण अपयश नक्कीच नाही। जेथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, तेव्हाच परमेश्वराचा खेळ सुरू होतो। देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा। परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही। माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीच हारत नाही। जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याचे कारणे बदलतात। सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही, काही प्रश्न परमेश्वरावर सोडून दिले की आपोआप सुटतात। कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावाच लागतो। ज्याला धन कमवायचे आहे त्याने एक कणसुद्धा वाया घालवू नये, आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालवू नये। आयुष्यातले काही क्षण एकांतात घालवत जा। सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो। हट्टासाने जोपासलेला राग आणि वैर भावना माणसाला जास्त थकवते। हे ज्यांना समजत नाही त्यांना स्वतःला थकवा कशाचा आला आहे हे आयुष्यभर उमगत नाही। काट्याने भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चप्पल नसल्याची। समोरूनच पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची। म्हणून परमेश्वराने जे जे दिले आहे त्या समाधान माना। जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल। जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात। आयुष्यात मोठी चूक म्हणजे आपण सुद्धा चुकू शकतो हे मान्य न करणे। बाल भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद।